सलामीची जोडी पाठवायची आहे बॅटिंग टीम. विजयला आपण सामनावीर देऊया आणि सामनावीर देण्याकरिता मी मंचावरनं विनंती करतोय. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. सतीश हरड यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. जयनाथजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण कॅप देणार आहोत. सतीश हरड यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. त्यानंतर पाटील सरांना मी विनंती करतोय, सर आपल्या शुभ हस्ते आपण कॅप द्यायची आहे. वेल प्लेड विजय. त्यानंतर भावेश हरड यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक देऊया. आणि पुढील सामन्याला जेव्हा होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील सुरुवात होईल तेव्हा कॉम्बॉक्स मधनं संदेश दादा जोडले जातील. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. ओपनर्स पाठवा बॅटिंग टीम. नुकतंच आमच्या भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांचं आगमन झालं, त्यामध्ये जयनाथजी पाटील सर, सतीश शरड, त्याचप्रमाणे नागेश शरड, महेश पाटील असतील, त्याचप्रमाणे भावेश शरड. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय गोलगाव प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये. वेलकम. सतीश आरड यांची उपस्थिती झालेली आहे, तसे भावेश आरड हेही जोडलेले आहेत. नागेश आरड आपलंही मनपूर्वक हार्दिक. उमेश जोशी, महेश पाटील, ओ संपूर्ण सोनाले इथे उपस्थित झालेला आहे. क्या बात आहे. माहिती मिळते की समोर बेटा तर समोर बाप आहे. बापाचा दबदबा आहे की बेट्याचा पाहूया. पण खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा आलेला आहे. यश पाटील, संतोष पाटीलचा विकेट घेईल का? विकेट कीपर आहे की भिंते आहे? जबरदस्त विकेट किपिंग. सूरज थलेची कमेंट खूप चांगली आली होती विशाल पाटील साठी, मात्र त्याची विकेट किपिंग चांगली आहे. गोलंदाज तयारीमध्ये यश. आता पाहतोय की स्ट्रायकिंगला मंगेश. आज आपल्यासोबत महेश पाटील जोडलेले आहेत, एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू, श्री स्वामी समर्थ सोनाली टीम संघाचे. इथे चांगला स्ट्रोक आहे, फिल्डिंग चांगली पाहतोय आपण. आणि आता रनआउटची संधी. आउट. इथे पाहतोय की विकेट आलेला आहे. आज नागेश हारड यांची उपस्थिती या व्यासपीठावर झालेली आहे. तसेच आपण पाहतोय की त्यांचे बंधू सतीश हारड इथे पाहतोय आपण. अल्पेश पाटील आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सध्या मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे अल्पेश पाटील ना. आणि अल्पेशचा हा स्ट्रोक चांगला आहे. इन टू द गॅप, नो चान्स. चौकार. अजून एक पाहतोय समोर खेळलाय, चांगली फिल्डिंग आहे. आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत अल्पेशने. धाव संख्या 10 धावा धावफलकावर झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आमचे कॅमेरामॅन एक एक करून तुम्हीही जेवण करून घ्या.
आमचे मित्र सागर आपल्या सोबत जोडलेले आहेत. वेलकम. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय की सूरज आलेला आहे आणि हा समोर खेळलाय आणि फॉलो थ्रो मध्ये बॅटर कोण आहे? अल्पेश पाटील आउट. रन आउट. धन्यवाद बँजो पाटील. नवनाथ पाटील नवीन फलंदाज, टीमचे सर्वे सर्वा संघ मालक सूरज. संतोष पाटीलचा हा स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, एक धाव पूर्ण केली आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या इथं आपण पाहतोय की 11 धावा. हो, चांगला ड्राईव्ह केला चेंडूला, एक धाव पूर्ण झालेली आहे. नवनाथ पाटीलने आपलं खातं खोललेलं आहे. गोलंदाज सूरज. ओ, खराब स्ट्रोक आणि फलंदाज संतोष पाटील आउट. 12 धावा झालेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. यानंतर होणारा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आई गावदेवी, प्रशांत आणि हेमंत. आणि इथे पाहतो की चौकार आलेला आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय की धाव पूर्ण झालेली आहे. संदीप तरे आल्या नवीन फलंदाज. आम्हाला अक्षय पाटील याने 2 कूलर स्पॉन्सर केलेले आहेत या स्पर्धेकरिता. संजय मडवी याने संपूर्ण हा आयोजन, हा साम्राज्य उभा केलेला आहे 3ऱ्या सीझन मध्ये. तेही प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे त्यांनी आम्हाला हा स्पॉन्सर केलं सर्व डेकोरेशन. सूरज, खराब सुरुवात वाईट न केली. धावसंख्या 18 धावा. ओ, सॉफ्ट अँड सिंगल. संदीप तरेचा क्लास पाहायला मिळत आहे. नवनाथ पाटील आता तुम्हाला पाहायला मिळतील. सूरज पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न, तिथे पॉइंटला क्षेत्र, चेंडू चाललाय आता कव्हर पर्यंत, चेंडूला घेऊन गेले. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आता 2 धावा. सूरज थले. सूरजचा पुढचा चेंडू, हो, फुलटा चेंडू आणि गॅप मध्ये चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने, यावेळी चांगली यशची फिल्डिंग पाहतो आपण. धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा. एक विशाल, एक डीजे वाला. इथे पाहतो की शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा 26 धावा, 26. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे.
आता शेवटचं षटक बाबेश गोलंदाज. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. ते संपूर्ण जे फ्लॅट्स पाहतोय आपण, बॅनर जे पाहतोय, सागर म्हात्रे यांच्या सहखर्चाने इथे लावण्यात आलेले आहेत. खराब चेंडू टाकलाय, फायदा घेता आला नाही. मात्र पंच काय निर्णय देतात पाहूया आपण. इट्स अ नो बॉल, म्हणजे नो +2, 3 धावा. एकच धावून घेतले. यस, ओके. सूरज थले लगेच गरम कुठे, त्यांनी चिल्ली काढून ठेवल्या बाजूला 12 वाजल्यानंतर. प्रशांत आता इथे रनआउटची संधी आणि प्रशांत पाटीलला परतीचा प्रवास इथे करावा लागेल. सत्तावीस धाबा झालेल्या आहेत. 22. हो हो, अलगच रणनीती आहे. संदीप देखील खेळपट्टी अर्ध्या खेळपट्टीवर आला होता. आता समोर खेळ आहे, चांगली फिल्डिंग, बॅकअप ही चांगला आहे आणि आता परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. सूरज आउट झालेला आहे. धाबा झालेल्या आहेत त्या. बाव्या स्वीप केलाय, चांगली फिल्डिंग मीत आणि चांगल्या कलेक्शन पाहतो आपण विकेट किपर सूरज थळेचा. धावसंख्या 30 धाबा दापल कव्हर. बंटी पाटील आलेला आहे, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट टीम संघाचे ओनर, कारण की यानंतर सामना जो होणार आहे तो आपण बघणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स आणि रॉयल किंग्स. ओ स्ट्रेट ड्राईव्ह, सेफ फटका, चेंडू चौकार. तर टोटल धावा झालेले 34 आणि 35 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी जायचे. सर्वप्रथम आपण आवाज देऊया. आम्हाला ज्यांनी चेंडू स्पॉन्सर केलेला आहे सतीश आरड यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जायचंय. तसेच जयनाथ दादांना विनंती असेल आपणही टॉस बॉक्स मध्ये जायचंय. आपण आपल्या शुभास पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. चला टॉस बॉक्स मध्ये आपण जायचंय. कॅप्टन आहे तिथे सागर म्हात्रे फॅम टीम, रॉयल किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट्स. चला अंकित आणि बंटी टॉस बॉक्स मध्ये उभं राहा, पाहुणे आलेले आहेत. आणि रवी मडवी 2 कोल्ड्रिंक्स जाऊ द्या तिथे. ओके, टॉस करून घ्या आपण. चेंडू आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत सतीशनं. टॉस ही झालेला आहे. कोल्ड्रिंक्स घ्यायचे, कोल्ड्रिंक्स पाहुण्यांचे शुभ असते. बंडी, सतीश आरड आणि जयनाथ दादा आपल्या शुभ असते ही कोल्ड्रिंक्स देत आहेत. यस, आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आई गावदेवी स्पोर्ट्स हेमंत पाटील अर्थातच बंटी पाटील यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर सागर म्हात्रे अँड कंपनीला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. सलामीची जोडी स्ट्रायकिंगला आपण पाहतो विशाल म्हात्रे, नो स्ट्राईकला यश आणि गोलंदाज आहे तो. आणि पहिला चेंडू पहिला चौकार. अजून एक, ओ हो हो हो, विशाल म्हात्रे
कमालीची बॅटिंग पाहतोय आपण. धन्यवाद बॅन्जो बॅटिंग. चेक करूया आपण, सिक्सर आहे की चौकार आहे. प्रिन्स मूव्हीज आपण नक्कीच चेक करायचंय टीव्ही मॉनिटरवर. मला तरी वाटतं की प्रेक्षकीय आवाज देतात की चौकार आहे. यस, इट्स फोर, चौकार. प्रेक्षक नक्कीच इथे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे चौकार आहे. 8 धावा, धाव फलकावर 2 चेंडूचा खेळ. चेंडू हवेमध्ये आणि तिथे पाहतोय की एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले विशाल म्हात्रे ना. पहिल्या 3 चेंडूंवर 9 धावा इथे आलेल्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू क्लीन बोल्ड, दांडी गुल केली आहे, विकेट. चांगली गोलंदाजी पाहतोय, कमबॅक करताना तेजस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो सूरज मडवी. हो, कटर चेंडूचा वापर आणि चेंडू पाहतोय की बॉर्डर लाईनच्या दिशेने. चांगली बिल्डिंग, 22च्या स्वरूपात धाव आली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू तेजस. विशाल म्हात्रेचा हा कडक कडक चौकार आहे. षटक समाप्त, 14 धावा धावफलकावर. इथे 14 धावा आलेल्या आहे स्कोर कार्डवर. टार्गेट चांगला सेट केलेला आहे, 35 धावांचा टार्गेट आहे. नवनाथ पाटील गोलंदाज, षटक क्रमांक 2. साइड गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव लेगबायच्या स्वरूपात आलेली आहे. अजूनही सूरज मडवीचं खातं खोलणं बाकी आहे. पुढचा चेंडू. ओ हो हो हो, शार्प शूटर आज फलंदाजी करत आहे. चौकार. धावा 19 धावा. स्वीप केला होता, अगदी झाडू स्ट्रोक. हो, सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर, वाईट. आता कुठेतरी विजयच्या दिशेने झाला. श्रीनाथ थले यांची उपस्थिती. इथे पाहतोय की चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. पुढचा चेंडू नवनाथ. पुन्हा एकदा समोर खेळलाय. मंगेशची चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. आज विशाल म्हात्रे खूप चांगला खेळत आहे. कालपासून आपण पाहतोय अमर म्हात्रे नंतर विशाल म्हात्रे, दोन्ही बंधू या घोलगाव प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळताना पाहतोय आपण. स्विच इट, मात्र काय घडलंय तर आउट. आलाय 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 तो फायनली. सूरज थले मैदानाच्या आतमध्ये, मजबूत काठी के बल्लेबाज नवनाथ. हो, नो बॉल सिग्नल. धाव नाही आता. आता पण नाही, फक्त नो बॉल. 22 धावा. विशाल पाटीलने ज्या प्रकारे उल्लेख केला होता सूरज थलेचा की 4 देशांचं पासवर्ड आहे याच्याकडे, 5वा कुठचा आहे मग. पुन्हा एकदा गॅप आणि गॅप मध्ये चाललाय चौकार. शॉट. धन्यवाद. 9 पाजल संदीप, 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फे सामना पाहतोय आपण. गावाचा जागृत देव मारभूतिया 11
देवानी सांगितलंय तुम्ही फक्त मैदानामध्ये उतारा, बाकीचं मी सांभाळतो. आणि तेच झालं कालपासून मारबुद्या 11 संघाचं. चांगला स्ट्रोक, शतरक्षक आहे तिथे. अल्पेश पाटीलला चेंडू सापडला नाही, मात्र एक धाव पूर्ण केली विशालनं. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. 8 पाहिजे अजून. सरळ खेळलाय आणि चेंडूला क्रॉस बॅटनं खेळलाय. शतरक्षकही पोहोचला तिथे. 7 धावांची आवश्यकता इथून आता. 10 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. कुठेतरी विकेट आलं तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. स्विच इट आणि आता फलंदाज आउट. विकेट आलाय. संदीप तारेने विकेट घेतली. भावेश परवाले आलेला आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. आता 2 चेंडूचा महत्वाचा खेळ आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा थांबतील? 7 पाहिजे अजूनही. संदीप तरेचे प्रयत्न, मात्र फलंदाजाने समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. अल्पेश पाटीलची चांगली फिल्डिंग, त्याच्यावर आलेली हे एक धाव. आता इथून 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिलेला आहे तो 7. महत्वाचा चेंडू. डॉट आला तर मजा येईल शेवटच्या षटकामध्ये. सूरज थले, त्याचा हा ड्राईव्ह केलेला स्ट्रोक लॉंग ऑफला मंगेश तिथे आहे. आणि आता स्ट्राईक ठेवली सूरज थलेने आपल्याकडे, कारण की येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता 5 धावांची. 6 गेंदे 5 रन. नववा सामना पाहतो आपण आजच्या दिवसातील. सोबतच महेश पाटील, सतीश आरड, नागेश आरड याची उपस्थिती पाहतोय व्यासपीठावर. भावेश आरडही आलेला आहे या व्यासपीठावर आज आपण पाहतोय. खूप एन्जॉय केला होता आम्ही. आता सध्या जीपीएल मध्ये, गोलगाव प्रीमियर लीग मध्ये आपण एन्जॉय करतोय. नक्कीच नक्कीच प्रतीक आहे शांततेचा, एकतेचा. या खेळाने सर्व संबंध चांगले होत असतात. खऱ्या अर्थाने भाऊही खेळतायत, काका मामा सर्व या लीग मध्ये खेळत असतात, घरातले सर्वच. गोलंदाजीसाठी मंगेश याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. 6 चेंडू 5 धावा. सूरज तळेची अग्निपरीक्षा, आणि तो त्याच्यासाठी तयारीमध्ये. आता स्कोर लेवल झाला, आलाय चौकार. आणि अशा प्रकारे चौकाराने मॅच फिनिश. मारबुद्या 11 टीम संघाने सामना जिंकलाय. मात्र मॅच जरी सूरज तलेने फिनिश केले, मात्र मॅन ऑफ द मॅच विशाल म्हात्रे या मॅचचा. विशाल म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विशाल आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच पंडित भाऊ यांची उपस्थिती या व्यासपीठावर. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रीजचे वस्ता तिथे आलेले आहेत या व्यासपीठावर. जयंत दादा. यानंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स आणि रॉयल किंग्स. बॅटिंग रॉयल किंग्स संघाचे सागर म्हात्रे अँड कंपनी, आणि फिल्डिंग आई गावदेवी, प्रशांत आणि हेमंत प्राईम टीम. विशाल दादा या, पटापट या. चला दुसऱ्या खेळाला सुरुवातही होईल. ज्याने आपल्याला लाईट टेलिकास्ट दिलेला आहे रवींद्र गुलवी, जे उपसरपंच आहेत, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आज सर्व मंडप अँड डेकोरेटर्स, संपूर्ण ही सजावट जी आहे ती आम्हाला सन्माननीय संजय मडवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तसेच या स्पर्धेला हे बॅनर जे पाहतो आपण, रॉयल किंग, रॉयल कारभार, सागर म्हात्रे यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्हाला ज्याने हे फ्लॅट जे आहेत, बॅनर जे आहेत, ते आम्हाला त्यांच्या सहखर्चाने दिलेले आहेत.
चला तर आता वेळ झाली मॅन ऑफ द मॅच. आमचे जयनाथ दादा जे वस्तात इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मग मी नक्कीच रवी पाटील आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी द्यायची आपण विशाल म्हात्रे यांना ही ट्रॉफी दिली जाईल. अभिनंदन विशाल. त्यानंतर ही कॅप जी आहे नागेश नागेश आरड ही कॅप आपण द्यायची विशालला. आणि श्रीनाथ दादा आपण आपल्या शुभास्ते कोल्ड्रिंक्स द्यायचे. कोल्ड्रिंक्स घ्या आपण. हरेश एक कोल्ड्रिंक्स होते वरती. ओके श्रीनाथ दादा आपण आपल्या शुभास्ते द्यायचे. सर्वांचा धन्यवाद. आणि आता जाऊया आजच्या दिवसातील बिग फाईट बिग मॅच. एका बाजूला टीम बॅटिंग करण्यासाठी तयार झालेली आहे रॉयल किंग्स सागर म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी प्रशांत आणि हेमंत यांचा हा संघ आपण पाहतोय. चला पंच तुम्ही थांबल्या बाहेर. दिनेश अल्पेश पाटील आपण एक स्वागत सन्मान करून घ्यायचंय. सतीश हारड ज्याने आपल्याला या स्पर्धेला आपल्याला चेंडू जे आहेत इथे पुरवलेले आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण शुभास्ते करायचे आपण. जयनाथ वस्तात इथे उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान करूया आपण. अल्पेश पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचे. या सोनाले गावचे वस्तादी आहेत. महाराष्ट्र कुस्तीच्या दुनियेतील एक मोठा नाव जयनाथ दादांचं आणि त्यांचं एक मिनिट बँजोपाटी आता सन्मान थांबवा आपण आणि बाजूला अल्पेश स्कोरला काही दिसत नाही इथून. चला सन्मान राहू आता. आणि इथे पाहतो की आऊट झालेला आहे खेळाडू. विशाल नाईक झाला असेल तर या आपण. चला हर्षद तू पण बाजूला होता. संजय भोईर यांचा सन्मान होत आहे. सन्मान केला त्या अल्पेश पाटीलच्या शुभ असते. चला आता बाजूला आपण अल्पेश धन्यवाद. सर्व व्यासपीठाचं आम्ही आभार व्यक्त करतो आपण आलेले आहेत. प्रतापचं पुढचं चेंडू. अजून एका इथे येण्याची संधी. यस रनआउट. विशाल नवीन फलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय की चांगली फिल्डिंग झालेली आहे.
आणि एक धावी पूर्ण झालेली आहे. विशाल नवीन फलंदाज आलेला आहे आणि त्याच्या बॅटनं एक धाव आली आहे. सार्थ धावा झालेल्या आहेत त्या 6. किरणला लांबून फोन आला होता आणि त्याची बाती झालेली आहे. किरणचा पहिला चेंडू फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला सीमा रेखा पार आलाय चौकार. पुढचा चेंडू आणि आता आपण पाहतो की डॉट चेंडू. महेश पाटील होते तिथे ज्यांच्याकडून हा चौकार गेला होता. पुन्हा एकदा समोर लॉंग ऑफला सौरभ नाईक यांच्याकडून झालेली ही चुकी. चेंडू सीमापार चौकार. पुढचा चेंडू हो हो कडक बेधडक चेंडू सीमापार चौकार. किरण पुन्हा एकदा आपण पाहतोय की आता शतरक्षक प्रताप आहे तिथे त्याच्याकडून झाली चुकी आणि 2 धावा पूर्ण आणि 1 शॉट. एकच धाव 1 शॉट आलेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा 19 झाल्या सॉरी 19 धावा झालेल्या आहेत. नो बॉल आलेला आहे. महेश मडवीची चांगली फिल्डिंग. नो +1 2 धावा. किरणच्या अगेन्स्ट मोठमोठे फटके पाहतो आपण. आता पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि आता बॅटर आउट. सार्थ आपण पाहतोय आणि आता धावांचा विचार केला तर 21 धावा झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारा सामना सीताराम स्पोर्ट्स तुषार पाटील आणि कृष्णा लेजेंड्स आपण पाहतोय शरद गोरे फॅम टीम